नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल गट ब ची मुख्य परीक्षा झालेली होती. त्याचे इतिहासातील 10 प्रश्नांची आपण थोडंसं विश्लेषणात्मक चर्चा करूयात मित्रांनो. कालच्या जर प्रश्नपत्रिका बघितली असेल तर परवा जो आपला 14 जूनला जो एक पेपर झाला मित्रांनो, गट ब चा परीक्षा थोडासा वेळखाऊ आहे बघा मित्रांनो. म्हणजे प्रश्नात तुमच्या स्क्रीनवरचा जो प्रश्न दिसतोय तो वाचायला थोडासा वेळ लागतोय मित्रांनो. आपण सुरुवात करूयात मित्रांनो. प्रश्न 51 आहे मित्रांनो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात भाषिक व सांस्कृतिक आधारावर नव्या प्रांताची निर्मिती करावी ही मागणी काँग्रेस पक्ष व तत्कालीन केंद्र सरकारने मान्य केली असली तरी तिला मूर्त रूप देण्यापूर्वी 27 नोव्हेंबर 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा असे मत मांडले होते. आता प्रश्न वाचायला किती वेळ लागतो बघा मित्रांनो. ऑप्शन अ, भारताची सुरक्षता व स्थैर्याला अग्रक्रम, भाषेच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने इष्ट नाही. नंबर 3, प्रांत रचना करताना भाषा निर्णायक व मुख्य आधार समजता कामा नये. एकाहून अधिक सीमा आयोग नेमावे लागतील. मित्रांनो, तसं जर बघायचं झालं मित्रांनो तर हा जर प्रश्न व्यवस्थित बघितला आणि त्यातले त्यात ऑप्शन जर बघितले तर चेक करा मित्रांनो. काय सांगितलं आपल्याला की बाबा कोणत्या बाबींचा विचार करावा मित्रांनो. आता साहजिक आहे मित्रांनो, पहिला जो ऑप्शन आहे तो आपल्याला कुठेही सगळीकडे महत्व द्यायला लागतोच मित्रांनो. तुम्ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास करा किंवा न करा, म्हणजे कधी कधी असतं बघा मित्रांनो की बाबा थोडंसं विचार करून जर करायचं म्हटलं तर. आता मला सांगा, देशाचे कुठलेही पंतप्रधान असतील तर ते पहिलं कशाला महत्व देणार? भारताची सुरक्षा आणि स्थैर्याला अग्रक्रम. ए ऑप्शन बरोबर आहे. बरोबर आहे. आता एक काम करूयात मित्रांनो, ए कुठं कुठे बघूयात मित्रांनो. ए इथं दिसतंय, इथं दिसतंय का? नाहीये. इथं दिसतंय का? नाहीये. त्यामुळे ऑटोमॅटिकली लक्षात घ्या 2 आणि 3 ऑप्शन गेले, राहिलं काय? चौथा ऑप्शन आला बघा. चौथा ऑप्शन आला. याला जे एलिमिनेशन वगैरे म्हणतात ते सुद्धा आहे मित्रांनो. एलिमिनेशन वगैरे म्हणतात ते सुद्धा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, भाषाच्या आधारे प्रांताची निर्मिती करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने इष्ट नाही, हे नाही होत, लक्षात घ्या. जमतंय? हा, प्रांत रचना करताना भाषा हा निर्णायक व मुख्य अधिकार समजता कामा नाही, लक्षात घ्या. हे त्यांचं मत होतं, लक्षात घ्या. त्यांचं मत होतं मित्रांनो. याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो क आणि अ. आता ऍक्च्युली बघा, आयोगाने इथं अ आणि क च्या ऐवजी क आणि अ दिले बघा. तिथं थोडंसं हे होतं, लक्षात घ्या. क्लिअर आहे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाची जर कुठली आपण कॅटेगरी जर काढायचं झालं तर मित्रांनो तो येतो संयुक्त महाराष्ट्र चळवळ, लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कॅटेगरी मधला हा प्रश्न येतो, लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कॅटेगरी मधला हा प्रश्न येतो मित्रांनो. क्लिअर आहे? जमतंय मित्रांनो. प्रश्न वाचायला वेळ लागतोय पण थोडंसं शांत चित्ताने जर ऑप्शन जर बघितले ना तर होतं बघा मित्रांनो. म्हणजे अगदी पहिल्या याच्यावर आपल्याला 2च ऑप्शन होतात बघा. म्हणजे ते कोण बनेगा करोडपती मध्ये 50-50 काहीतरी असतं ना, तसा तो प्रकार झालेला आहे मित्रांनो. क्लिअर झालं? यस मित्रांनो. प्रश्न क्रमांक 52. आता प्रश्न क्रमांक 52 जर बोलायचं झालं तर मित्रांनो समाज सुधारकांच्या कॅटेगरी मधला आहे मित्रांनो. समाज सुधारक कॅटेगरीतला आहे. राजश्री शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे हे डोक्यात ठेवा मित्रांनो. आता इथं ज्याचा क्वेश्चन पेपर मी डाउनलोड केलाय त्यामुळे तो जरा अलर्टच दिसतो स्टुडंट, लक्षात घ्या. त्यांनी बरोबर त्या मुद्द्याला बघा काय केलंय, योग्य ह्याला हायलाइट केलेलं आहे. बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही अ, ब, क, ड चारही जर ऑप्शन वाचलात आणि आपल्याला शाहू महाराज तर माहितीच आहे मित्रांनो, म्हणजे त्या 4 ऑप्शन वरनं लगेच कळतं सुद्धा, लक्षात घ्या. लगेच कळतं सुद्धा की बाबा चूक काय आणि बरोबर काय. मागासवर्गीय व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष सवलती वसतिगृह सुरू केली का? हो, सगळ्यांनाच माहित आहे, लक्षात घ्या. कोल्हापुरी वसतिगृहांची जननी आहे मित्रांनो. कोल्हापुरी वसतिगृहांची जननी आहे. शाहू महाराजांनी शिक्षणासाठी भयानक पैसा खर्च केलेला आहे, लक्षात घ्या. हॉस्टेलसाठी भयानक पैसा खर्च केलेला आहे. माहित असेल तुम्हाला किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, म्हणजे अजून एक पुढे क्वेश्चन तसाच येतो बघा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणजे इथलं ऍज वेल एज, लक्षात घ्या, फॉरेनचं शिक्षण मिळावं म्हणून सुद्धा आर्थिक मदत सुद्धा खूप केलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे पहिलं अ बरोबर आहे. आता अ कुठं कुठं दिसतंय मित्रांनो? अ इथं दिसतंय, इथं दिसतंय, इथं दिसत नाही, त्यामुळे ऑटोमॅटिकली हा विषय बाजूला पडतो, लक्षात घ्या. हा, पण इथं दिसतंय मित्रांनो. वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत. दुसरं मित्रांनो, त्यांनी शिक्षण व्यवस्था फक्त, हा शब्द बघा, ज्याचा क्वेश्चन पेपर आहे मानलं पाहिजे त्या पोराला, गोल करून ठेवलं बघा. फक्त उच्चवर्णीय समाजापुरती मर्यादित ठेवली, असं आहे का? हो, तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याचं उत्तर आहे नाही. आता ब नाहीये म्हटलं की मित्रांनो ऑटोमॅटिकली हे कॅन्सल झालं मित्रांनो. बरोबर आहे. हे सुद्धा कॅन्सल झालं मित्रांनो. हे सुद्धा कॅन्सल झालं मित्रांनो. आता राहिला प्रश्न 1 आणि 4 मध्ये. प्राथमिक शिक्षणाचा विरोध, सक्तीचं हे करण्यास त्यांनी विरोध केला का? नाहीये. सगळ्यांनाच माहित असेल त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं. चिपरीपेटा या गावी त्यांनी मित्रांनो सर्वप्रथम
सक्तीची आणि मोफत शाळा सुरू केली होती. त्याच बेसवर तुम्ही जर प्रश्नपत्रिका वाचत असाल तर ते एक प्रश्न सुद्धा होता बघा, की बाबा सक्तीच्या शाळेत जर पालकांनी आपल्या पाल्याला जर पाठवलं नाही, विद्यार्थ्याला जर नाही पाठवलं तर ते 1 रुपया शिक्षा म्हणून दंड सुद्धा घेत होते. हा प्रश्न होता बघा मित्रांनो. त्यानंतर येतो मित्रांनो, शिक्षणाचा प्रसार हा सामाजिक समतेचा मुख्य मार्ग आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता का? तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. त्यामुळे याचं जे उत्तर येतं दॅट इज, लक्षात घ्या काय हो, अ आणि ड. लक्षात घ्या, अ आणि ड मित्रांनो. क्लिअर आहे? जमतंय मित्रांनो? आता बघा मित्रांनो, म्हणजे थोडस व्याप्ती वाढते का? तर त्याचं उत्तर यस. त्याप्रमाणे मित्रांनो प्रश्न आणि प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं ठरेल मित्रांनो. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, लक्षात घ्या, समाज सुधारकातला मित्रांनो. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे मित्रांनो समाज सुधारकातला मित्रांनो. देन कम्स तिसरा प्रश्न मित्रांनो. तिसरा प्रश्न क्रांतिकारक. मित्रांनो, एक तुम्ही बोर्डाच्या क्वेश्चन पेपरचं जर ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं असेल, अनालिसिस जर बघत असाल, तर आता क्रांतिकारक म्हणलं की बघा मित्रांनो, सावरकर, चाफेकर, फडके, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, HRA, HSRA, अनुशीलन समिती वगैरे या लागले मित्रांनो. पण अलीकडे बघा मित्रांनो, सेनापती बापटांचं बऱ्याचशा वेळा लक्षात घ्या क्रांतिकारकांमध्ये प्रश्न येतोय बघा मित्रांनो, सेनापती बापटांचा मित्रांनो. आता सगळ्यांनाच माहित असेल, भारतामधला जो कुठला जर पहिला मराठी व्यक्ती, भारतातील पहिला मराठी क्रांतिकारक जर कोण असेल ज्यांना मित्रांनो बॉम्ब विद्या पहिल्यांदा येत होती, तर त्यांचंच नाव आहे, लक्षात घ्या, सेनापती बापट मित्रांनो. त्यांचं नाव आहे मित्रांनो सेनापती बापट मित्रांनो. आता त्यांचं सुद्धा वाक्यच आहेत, परत तोच लेंगदी प्रश्न टाईप आहे मित्रांनो. सेनापती बापट यांनी इंजिनियर होण्यासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेतली नाही. आता असा जर प्रश्न बघायला गेला तर चेक करा, घेतली नाहीये मित्रांनो. जमतंय? सेनापती बापट यांनी सावरकरांच्या प्रभावी वाणी व तेजस्वी लेखणीचं नेतृत्व केलं का? त्याचं उत्तर यस, लक्षात घ्या. आता इथं मित्रांनो एकदम फंटास्टिक ऑप्शन आलेला आहे बघा मित्रांनो. म्हणजे आय थिंक आयोगाने असं फर्स्ट टाइम टाकलेलं असेल बघा मित्रांनो. म्हणजे हा जरा वेगळा ऑप्शन आहे बघा मित्रांनो. सेनापती बापट हे सावरकरांपेक्षा वयाने लहान होते, लक्षात घ्या. ऍक्च्युली उलट आहे, लक्षात घ्या. सेनापती बापटांचा जन्म 1880चा आहे, सॉरी 1880चा आहे, आणि सावरकरांचा 1883 मित्रांनो. 1880 आणि 1883 थोडस उलट आहे बघा. आता तुम्ही जर क ज्या ठिकाणी त्याला जरी कट केलं मित्रांनो, तर बऱ्याचशा वेळा लक्षात घ्या तुमचं आन्सर येतं बघा मित्रांनो. सेनापती बापट भारतात परतले तेव्हा 2 पिस्तुलीय बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान घेऊन. मी मगाशी सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आहे बघा, भारतामध्ये जर पहिला कुठला मराठी व्यक्ती आहे, लक्षात घ्या, ज्यांनी बॉम्ब विद्या शिकली, ते शिकण्यासाठी ते पॅरिसला गेलेले होते. एका रशियन महिला क्रांतिकारकांबरोबर त्यांनी, लक्षात घ्या, कॉन्टॅक्ट केला. तिच्याकडनं बॉम्ब विद्या शिकण्यासाठी रशियन भाषा शिकले आणि मग बॉम्ब विद्या शिकून आलेले आहेत. आता बॉम्ब विद्या म्हटलं की लक्षात घ्या ड बरोबर येतं बघा मित्रांनो. मग राहिलं काय, लक्षात घ्या, इथं अ आणि ब, इथं ब आणि ड आहे. तर द आन्सर इज, लक्षात घ्या, ब आणि ड, लक्षात घ्या, ब आणि ड, लक्षात घ्या. क्लिअर आहे? जमतंय सगळ्यांना? मित्रांनो, इथं थोडस नवीन आपण काय म्हणू शकतो, पायंडा म्हणा किंवा काहीतरी नवीन काहीतरी आणण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे मित्रांनो. क्लिअर आहे? जमतंय? नेक्स्ट मित्रांनो, हा क्रांतिकारकांचा प्रश्न झाला मित्रांनो. फर्स्ट टाइम आहे बघा शाहू महाराजांचा म्हणजे प्रश्न रिपीट होतोय बघा समाज सुधारकांमध्ये. आणि जसे आपण मगाशी चर्चा केली होती, शिक्षणाविषयी चर्चा केली होती, इथं अर्थसहाय्य बघा. तुम्ही जर ट्रेंड बघायला गेलात ना, तर समाज सुधारकांमध्ये एक प्रार्थना समाज आणि दुसरं, लक्षात घ्या, ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांवर शक्यतो प्रश्न आहेत बघा मित्रांनो. ब्राह्मणेतर ते 12 वर्तमानपत्र आहेत बघा मित्रांनो. अगदी 14 जूनचा पेपर जरी बघितला तर त्यामध्ये तो प्रश्न आहे बघा मित्रांनो. मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केलेला 1920चा पेपर आहे, लक्षात घ्या, वर्तमानपत्र आहे, लक्षात घ्या, ज्याला छत्रपती शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेलं होतं मित्रांनो. हा मित्रांनो, जे संपादक मात्र लक्षात घ्या स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, तर ते होते, लक्षात घ्या, पांडुरंग नंदराम भटकर मित्रांनो. पांडुरंग नंदराम भटकर मित्रांनो, हे खूप हुशार व्यक्तिमत्व होतं, लक्षात घ्या. त्यांच्या लिखाणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वाटलं, म्हणजे आता त्यांना माहित होतं की बा लिखाण भारी करतोय. आणि याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला सुद्धा गेलेले होते, फॉरेनला गेलेले होते. त्यामुळे संपादक पद हे भटकरांकडे. शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे मित्रांनो, हे आंबेडकरांपूर्वीचे अस्पृश्य उद्धार चळवळीतील सदस्य आहेत, लक्षात घ्या. या प्रश्नपत्रिकेमध्ये आय थिंक पर्वती मंदिराचा एक आहे बघा मित्रांनो, उल्लेख आहे. हे पर्वती मंदिराचं नेतृत्व ह्यांनी केलेलं होतं मित्रांनो. शिवराम जानबा कांबळे, त्यांच्या पत्नी तानुबाई आणि त्यांची कन्या मित्रांनो, त्यांनी केलेलं होतं मित्रांनो. आणि किसन फागोजी बनसोडे हे सुद्धा त्या काळातील, लक्षात घ्या, आहेत. तुम्हाला यांचा बराचसा उल्लेख 11वीच्या जुन्या पुस्तकामध्ये भेटतो बघा मित्रांनो. 11वीच्या जुन्या पुस्तकातला भेटतो मित्रांनो. क्लिअर आहे? हा परत एक प्रश्न आला समाज सुधारकांवर आणि रायश्री शाहू महाराजांवर. आता यावेळेस बघा मित्रांनो, शिक्षण
कामगार उद्योग याच्यातलं कमी झालंय आणि शेतकरी कामगार पक्षाला बघा शेकाप मित्रांनो, ज्याला आपण बऱ्याच वेळा शेकाप म्हणतो, शेतकरी कामगार पक्ष लक्षात घ्या, शेतकरी कामगार पक्ष मित्रांनो. मग शेतकरी कामगार पक्षाची सुरुवात झाली ती देवाची आळंदी येथे झाली लक्षात घ्या. ते 3 ऑगस्ट 1947 साली झालेली होती मित्रांनो. हे चारीच्या चारी सदस्य शंकरराव मोरे असतील, केशवराव जेदे असतील, भाऊसाहेब राऊत असतील, तुळशीदास जाधव असतील लक्षात घ्या. त्याचबरोबर आनंदराव चव्हाण होते मित्रांनो. त्याच्यानंतर लक्षात घ्या भाऊसाहेब शिरोळे होते, भापकर, देशमुख इत्यादी मंडळी सुद्धा होती लक्षात घ्या. म्हणजे वरीलपैकी सर्व. आता हा ऑप्शन सुद्धा बघितला असाल, जे प्रश्नपत्रिका वाचतात त्यांना माहित असेल बा, शक्यतो हा इथं असतो बघा, 4ला असतो बघा वरीलपैकी सर्व वगैरे. पण इथं काय दिलंय बघा मित्रांनो, 2 दिलंय आणि इथं बघा वरीलपैकी कोणीही नाही. बघितला असाल मित्रांनो. म्हणजे माइंड गेम आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे यस. यावेळेस लक्षात घ्या शेतकऱ्यांवर प्रश्न आलेला आहे बघा मित्रांनो, कामगार आणि शेतकरी मित्रांनो, शेतकरी कामगार पक्ष मित्रांनो. नेक्स्ट कम्स मित्रांनो टोटली वेगळा प्रश्न आहे बघा मित्रांनो, टोटली वेगळा प्रश्न आला यावेळेस. तुम्ही जर पहिला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जर प्रश्न बघितलात आणि हा जर बघितलात तर बघितला असेल बघा फरक खूप आहे मित्रांनो आणि ऑप्शन सुद्धा खूप आहेत. हा वाचायला सुद्धा त्रासदायक आहे थोडासा, आहे मित्रांनो, ही फॅक्ट आहे. आता आपण काय करतो माहिती ना, आर्थिक बाबतीमध्ये लक्षात घ्या रयतवारी, महालवारी, मौजेवारी, कायम धारा लक्षात घ्या, जमीनदारी इत्यादी पद्धतीबद्दल बरंचसं बघतो मित्रांनो, बरोबर आहे. पण खोती वतन पद्धत मित्रांनो ही कोकणातली आहे मित्रांनो. खोती वतन जी पद्धत आहे ती कोकणातली आहे लक्षात घ्या. आणि यावर सर्वप्रथम तसं जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या खोती विरोधात विधेयक जर कोणी आणलं होतं, तुम्हाला आठवत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं होतं मित्रांनो. पण यावेळेस काय प्रश्न आला ना, त्याच्या डिटेल बद्दल विचारलं की बा नक्की खोती वतन कायदा काय आहे लक्षात घ्या. मग सरकारने ठरवलेला शेतसारा देणे खोताना बंधनकारक आहे मित्रांनो, असणारच ना लक्षात घ्या. खोत लक्षात घ्या काय होते, कोकणातले पाटील किंवा देशमुख म्हणजेच खोत मित्रांनो. आपल्याकडे जसे पाटील आणि देशमुख असायचे बा, कर बीर गोळा करायचे, तसं कोकणातले हे खोत असायचे. आणि मग हे जे गरीब शेतकरी असायचे इव्हन त्यांच्या घरची बिरची सुद्धा कामं करायची मित्रांनो. म्हणजे आपण ज्याला वेट बिगारी म्हणतो ना मित्रांनो, ते मित्रांनो. आणि साहजिक आहे हे सगळे टॅक्स आता इंग्रजांनी केलेला कायदा आहे, टॅक्स गोळा करून तुम्हाला कोणाला द्यायचा आहे, सरकारलाच द्यायचा आहे मित्रांनो, सरकारलाच द्यायचा आहे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांनी सारा भरता यावा यासाठी पीक पद्धतीत बदल केला मित्रांनो. इंग्रजांनी पीक पद्धत बदल अजिबात असले काही शेतकऱ्यांना काय म्हणू शकतो आपण, म्हणजे मदत होईल असं कुठलंही कार्य केलेलं नाहीये मित्रांनो. त्यामुळे ऑटोमॅटिकली ब नाहीये मित्रांनो, त्यामुळे हे 2 तरी घरी जातात मित्रांनो. देन कम्स मित्रांनो शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध केली का, तर त्याचं उत्तर आहे यस. मग हेच लोक द्यायची आणि हीच लोक लुटायची लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो शेतसारा रोख किंवा धान्याच्या स्वरूपात भरण्याची सोय केली का, त्याचं उत्तर नाहीये मित्रांनो. शेतीचं अंशतः व्यापारीकरण झालं का, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. तर त्याचं उत्तर येतं अ, क आणि ए मित्रांनो. कर प्रणालीवर आर्थिक बाबतीवर बऱ्यापैकी धक्के मिळत आहेत बघा. यावेळेस सुद्धा खोती पद्धतीबद्दल बऱ्याचशा लोकांचा अभ्यास झाला असेल, वेल अँड गुड आहे मित्रांनो. ही कर प्रणालीमध्ये म्हणू शकता, इंग्रजांच्या आर्थिक धोरणासंदर्भातला प्रश्न म्हणू शकता, किंवा महाराष्ट्रातले लक्षात घ्या पद्धतीबद्दलचा प्रश्न म्हटला तरी चुकीचं ठरणार नाही मित्रांनो. देन कम्स मित्रांनो खालील घटनांचा योगक्रम लावा. आता बहुतेक सगळ्यांना माहित असेल बघा की बाबा हिस्ट्रीचं आणि चालू घडामोडीचं बऱ्याच वेळा संबंध असतो लक्षात घ्या, संबंध असतो. तुम्ही पेपरला जाण्याच्या आधी आय थिंक 1-2 महिन्याच्या आधी लक्षात घ्या आपल्याकडे बा महाडमध्ये एक खूप मोठा कार्यक्रम झाला बघा मित्रांनो. महाडमध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला बघा मित्रांनो, सांगू शकता. त्याला यावर्षी 100 वर्ष होत आहेत बघा मित्रांनो. 1927 सालची गोष्ट आहे बघा. 2 गोष्टींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला लक्षात घ्या पाण्याचा 14 तळ्याचा सत्याग्रह, आणि दुसरं तुम्हाला माहित असेल मनुस्मृतीचं दहन लक्षात घ्या, मनुस्मृतीचं दहन. तुम्ही जर टेलिग्रामवरचे काही गोष्टी जर बघितलं असाल तर ते लिहिलेलं आहे बघा, डिटेल दिलेलं होतं की बाबा ह्यावर प्रश्न येतो. हा स्पेसिफिकली त्यावर प्रश्न आलाय का, तर त्याचं उत्तर आहे नाही, पण त्याच्याबद्दल विचारलं गेलेलं आहे का हो, त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. आता याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर महाडचा पाण्याचा सत्याग्रह 1927चा आहे, 1927 आहे लक्षात, 1927 आहे. पर्वती मंदिर जर बोलायचं झालं तर 1929 आहे, 1929 आहे. माणगावची परिषद तुम्हाला आठवत आहे का, कोरोनाच्या काळातली होती 1920 मित्रांनो, कोरोना काळातली होती 1920. आणि मित्रांनो बहिष्कृत हितकरणी सभेबद्दल 24 साली म्हणजे 2024 साली आयोगाने प्रश्न विचारलेला होता बघा मित्रांनो, आयोगाने प्रश्न विचारलेला होता बघा मित्रांनो. त्यामुळं त्याचं जे उत्तर असेल लक्षात घ्या ते हे करा मित्रांनो, योग्य क्रम लावा म्हणतायत. क पहिला आलं पाहिजे लक्षात घ्या, 1920 क, त्याच्यानंतर लक्षात घ्या ड, त्याच्यानंतर मित्रांनो अ, आणि त्याच्यानंतर ब. आन्सर इज 2 मित्रांनो, आन्सर इज
2 लक्षात घ्या. योग्य क्रम लावा, लक्षात घ्या. योग्य क्रम लावा मित्रांनो. जमतंय? क्लिअर आहे? ओके. हे समाज सुधारकांमधलाच प्रश्न आहे, लक्षात घ्या. अजून एक परत रिपीट करतोय, लक्षात घ्या. महाडच्या सत्याग्रहाबाबत, त्यानंतर लक्षात घ्या मनुस्मृतीच्या दहनाबाबत, आणि आता तुम्हाला म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याकडे नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. मग काळाराम मंदिर सत्याग्रहा बाबतीत सुद्धा लक्षात घ्या एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला आणि त्या बाबतीची माहिती गोळा करा मित्रांनो. त्या बाबतीची माहिती गोळा करा मित्रांनो. क्लिअर जमतंय? स्पेसिफिकली काळाराम मनुस्मृतीचं दहन कोण हजर होतं, म्हणजे सध्याचं जर प्रश्नपत्रिके स्वरूप बघायला गेलं ना तर कोण हजर होतं, कोण गैरहजर होतं वगैरे वगैरे असे प्रश्न आहेत बघा मित्रांनो. जमतंय? ते आणि पाण्याच्या सत्याग्रहाला मित्रांनो कुणी पाठिंबा दिला, कुणी विरोध केला, कुणी लेख लिहिला, कुणी बाहेरनं पाठिंबा दिला, कुणी त्या मनुस्मृती जाळली वगैरे वगैरे, थोडंसं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. नेक्स्ट येतो तो क्वेश्चन आहे मित्रांनो डावी चळवळ. डावी चळवळ. आता डावी चळवळ म्हटलं की साहजिक आहे, लक्षात घ्या महाराष्ट्रातलं हे मोठं नाव असणार आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? बरोबर आहेत, लक्षात घ्या. हे डोक्यात ठेवा, बरोबर आहेत. श्रीपाद अमृत डांगे यांचे उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खूप गाजलेलं होतं. श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगारांचं संघटन करून कामगारांच्या चळवळी उभ्या केल्या होत्या आणि श्रीपाद अमृत डांगे यांनी युगांतर हे वृत्तपत्र सुरू केले. मित्रांनो तसं अ, ब आणि क इज द राईट आन्सर, लक्षात घ्या. अ, ब आणि क हे राईट आन्सर आहे. हा, युगांतरची सुरुवात युगांतर 2 आहेत मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल युगांतर वर्तमानपत्राने नावानेच बंगालमध्ये झालेली ती क्रांतिकारी संघटना आहे बघा मित्रांनो. बारिंद्र कुमार घोष असतील, भूपेंद्रनाथ दत्त असतील. आता बारिंद्र कुमार घोष कोण येतो? अरविंद घोषांचे सख्खे भाऊ. त्यानंतर भूपेंद्रनाथ दत्त कोण येतो? स्वामी विवेकानंदांचे सख्खे भाऊ. आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता बघा, अविनाश बॅनर्जी मित्रांनो किंवा बंडोपाध्याय. बरोबर आहे. हा, सीपीआयचं नीट आहे का, महाराष्ट्र सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं युगांतर हे वृत्तपत्र किंवा मुखपत्र आहे, पण ते डांगेने चालू केलेलं नाहीये मित्रांनो. त्यामुळे आन्सर विल बी 2, लक्षात घ्या. आन्सर विल बी 2. मी परत एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या. सीपीआय कम्युनिस्ट पक्षाबद्दल थोडंसं डिटेल बघून घ्या मित्रांनो, थोडंसं डिटेल बघून घ्या मित्रांनो. नेक्स्ट 11वीचं पुस्तक ज्यांनी वाचलंय त्यांना हा प्रश्न इझिली जमू शकतो बघा मित्रांनो. द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी मित्रांनो, इथं सुद्धा थोडस जर शांत चित्ताने बघितलं ना तर आन्सर येऊ शकतो बघा मित्रांनो. गोपाळ गणेश आगरकर पुणे, दादाभाई नौरोजी मुंबई, भाऊ दाजीलाड मुंबई, भाऊ विश्वनाथ नारायण मंडलिक मित्रांनो. बरोबर आहे. आणि स्टुडंट लिटररी बद्दल जर बोलायचं झालं, लक्षात घ्या स्टुडंट लिटररी हे 1848 ची गोष्ट आहे. 1848 ची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस 1848 त्यावेळेस गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला नव्हता. गोपाळ गणेश आगरकर आणि टिळकांचा जन्म आहे 1856, 1856 आहे, लक्षात घ्या 1856. मित्रांनो स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत दादाभाई नौरोजी होते, भाऊ दाजी लाड होते, विश्वनाथ नारायण ज्यांना वी ना मंडलिक सुद्धा म्हटलं जातं, हे 3 व्यक्ती होते मित्रांनो. त्याचं उत्तर असेल ब, क आणि ड. ह्याचं उत्तर असेल ब, क आणि ड. क्लिअर आहे. ऑलरेडी दादाभाई नौरोजींच्या 4 संघटनेची नावं आली होती बा. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ज्ञानवर्धक सभा, बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे एज्युकेशन सोसायटी असे विचारले होते, आयोगाने विचारलेले. यावेळेस थोडंसं डिटेल विचारलेलं आहे, लक्षात घ्या. थोडंसं डिटेल विचारलेलं आहे. थोडंसं आपण शांत ह्याच्याने जरी केलं तरी लक्षात घ्या आपण ह्याच्या उत्तरात आपण जाऊ शकतो मित्रांनो. हा, आता थोडंसं वेगळं सांगतोय. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी नाव किती भारी वाटतं, इंग्लिश आहे. बरोबर आहे मित्रांनो. त्याला दुसरं नाव जर काय होतं तर ते होतं, लक्षात घ्या, उपायुक्त किंवा उपयुक्त माफ करा, ज्ञानप्रसारक मंडळ. लक्षात घ्या. त्याचं दुसरं नाव जर काय असेल उपयुक्त ज्ञानप्रसारक मंडळ, हे डोक्यात ठेवा मित्रांनो. म्हणजे दुसरं नाव काय होतं हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. दुसरं नाव काय असू शकतं मित्रांनो. जमतंय. आता शाहू महाराजांवर 3रा प्रश्न आहे बघा. म्हणजे 10 प्रश्नांपैकी समाज सुधारकांवर जरा जास्त प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या स्त्रियांना शिक्षण कार्यात सहकार्य केले होते, लक्षात घ्या. रखमाबाई केळवकर, ऑलरेडी हा एकदा प्रश्न येऊन गेलेले आहेत. रखमाबाई केळवकर ह्या लक्षात घ्या तिथल्या शिक्षण अधिकारी सुद्धा होत्या. त्यांची जी कन्या आहे, लक्षात घ्या, डॉक्टर केळवकर, लक्षात घ्या, त्या लक्षात घ्या 1895च्या पुणे काँग्रेस अधिवेशनात आलेल्या होत्या मित्रांनो. त्यामुळे पहिलं जर काय असेल तर अ बरोबर आहे मित्रांनो. आता अ कुठं कुठे आहे ते चेक करा मित्रांनो. अ कुठं कुठे बघू शकता मित्रांनो. जमताय. त्यानंतर भगीरथीबाई देसाईंबद्दल थोडस उल्लेख आहे मित्रांनो, पण म्हणजे
असं गॅरंटेड मी सांगू शकत नाही. लक्षात घ्या, हा प्रश्नाबद्दल माझं 2 ऑप्शन्स आहेत, लक्षात घ्या. आणि काशीबाई राऊतांबद्दल नाही, पण इंदुमती देवी आहे, त्यांच्याच घरच्या विधवा होत्या, त्यांना त्यांनी शिकायला पाठवलं होतं आणि त्यांना इव्हन लक्षात घ्या मेडिकलचं शिक्षण सुद्धा ते देणार होत्या, लक्षात घ्या. पण तत्पूर्वी शाहू महाराजांचा मृत्यू झालेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे माझं म्हणणं असं असेल, लक्षात घ्या, अ आणि ब. ह्या प्रश्नासाठी आपण आयोगाची प्रश्न आन्सरची कीची थोडीशी वाट पाहूयात. जमतंय? धन्यवाद. परत एकदा रिपीट करतोय, लक्षात घ्या. समाज सुधारकांवर जरा जास्त प्रश्न आलेले आहेत, लेंग्थ वाढलेली आहे, त्यामुळे वाचन वाढवा मित्रांनो. आणि थोडंसं मित्रांनो म्हणजे संस्थापक सदस्य, संस्थापक बैठकीला कोण आलं होतं ह्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रांनो. द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने सरळ सेवा आणि कंबाईन या उद्देशाने एकत्रितपणे अभ्यास करण्याच्या उद्देशाने 15 जुलै 2026 पासून ऑफलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय. आणि याशिवाय जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी महाराष्ट्रातून पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये त्यांच्यासाठी विशेष अशी ऑनलाईन बॅच लॉन्च करतोय, जी 20 जुलै पासून सुरू होणार आहे. फक्त 9,999 रुपयांमध्ये आपण ही ऑनलाईनची बॅच त्या ठिकाणी लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठीचा आवश्यक असणारे नोट्सचा सेट देखील त्याच्यामधून दिला जाईल. याशिवाय 10 महिन्यासाठी ही बॅच चालणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक त्या ठिकाणी फॅकल्टी उपलब्ध असतील. झालेल्या टीचिंग वरती ठराविक कालखंडाने आपण त्याची टेस्ट देखील घेणार आहोत. ऑफलाईन बॅच जी 15 जुलै पासून आपली सुरू होणार आहे ती आहे नारायणपेठेमध्ये शिवम कॉम्प्लेक्स बिल्डिंग नंबर 3 मध्ये पहिल्या फ्लोअरवरती आपली ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च होणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती आपण जर कॉन्टॅक्ट केला तर माझे सहकारी आपल्याला याबद्दलची इत्तंभूत माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देतील. धन्यवाद.